रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। आज खालापूर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तयार झालेलं आहे। खालापूर तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या निवडणुकींचा रणधुमाळी सुरू झाली असताना सावरोली जिल्हा परिषदेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून सावरोलीचे सरपंच संतोष बैनमारे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे। खरं तर या जिल्हा परिषदेच्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे पहिल्यापासून वर्चस्व आहे आणि या वार्डातून माजी जिल्हा परिषदेचे ज्यांची पत्नी पद्मा सुरेश पाटील ह्या नेतृत्व करत होत्या। त्यामुळे या प्रभागामध्ये सुरेश पाटील त्यांचे पती पद्मा पाटील यांचे पती सुरेश पाटील यांनीसुद्धा तयारी केली होती। मात्र या ठिकाणी नवख्या आणि कामसू आणि जे सावरीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषवत आहेत ते संतोष बैलमारे यांनी विकासाच्या झंझावात त्यांच्या गावापासून सुरू केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुकाध्यक्षपद सांभाळत असताना संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण केलेलं आहे आणि अनेक विजन त्यांच्या समोर आहेत। त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सुरेश पाटील आणि संतोष बैलमारे यांच्यामध्ये समेट घडून आणला आणि उमेदवारीसाठी जी काही रस्सीखेच सुरू होती अशी तालुक्यामध्ये जी काही चर्चा होती त्याला पूर्णविराम देण्यासाठी आदरणीय या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, सुधाकर भाऊ गारे असतील आणि या सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी सुरेश पाटील यांच्या सहमतीने संतोष बैलमारे यांना या सावरोली जिल्हा परिषद प्रभागातून उमेदवारी घोषित केलेली आहे आणि उद्या म्हणजे मंगळवारी या सावरोली जिल्हा परिषदेतून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संतोष बैलमारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी त्यांनी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन विकास आघाडीचे मित्रपक्ष जे आहेत त्या सर्वांना आवाहन केलं आहे उद्या मोठ्या संख्येने सामील व्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी काही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सामील व्हा असं सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांचे सर्व समर्थक या सर्वांनाही आवाहन केलं आहे की आपण उद्या मोठ्या संख्येने या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जल्लोषामध्ये सहभागी व्हा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक जो झंझावात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि मित्रपक्षाचा तो कायमस्वरूपी ठेवण्याचे आवाहन संतोष बैलमारे यांनी केलेले आहे। नमस्कार, मी संतोष बैलमारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी जिल्हा परिषद सावरोली निवड झालेली आहे। माझे नेते तटकरे साहेब, सुधाकर भाऊ घारे, सुरेश पाटील या सर्वांनी एकत्रित येऊन मला निवडणूक लढण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे। मी निश्चित गेले कित्येक दिवस मी व माझे सहकारी सुरेश पाटील दोघेही राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीसाठी काम करायला इच्छुक होतो, पण सुरेश पाटील यांनी मोठे मन करून मला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी सहमती दर्शवली। त्यांचा मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। उद्या पक्षाकडून मी उमेदवारी फॉर्म भरणार आहे, तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्याप्रमाणे पक्षाने परिवर्तन विकास आघाडीची घोषणा केलेली आहे, परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार असेल त्यांच्या जोडीने सावरोली पंचायत समिती व वडगाव पंचायत समितीचे उमेदवार, जिल्हा परिषद सावरोलीचे मी स्वतः उमेदवार अशा आम्ही एकत्रित येऊन उद्या उमेदवारी फॉर्म भरणार आहे। तर आपण सर्वांनी सकाळी 10:30 वाजता सावरोली या ठिकाणी जमायचे ही माझी विनंती सर्वांना।